आणि एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केला. माझ्या त्यावेळीच्या मतदारसंघामध्ये बारामतीला देवेंद्र फडणवीसने येऊन धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देतो ही घोषणा केली होती. त्याला आज 8-9 वर्ष झाली त्याची पूर्तता त्या ठिकाणी केली नाही. आणि धनगर समाजाची आज यातना कमी करण्याच्या दृष्टी काही प्रकारची पावलं टाकलेली नाही. आमचं सरकार होतं त्यावेळी अनेक काही निकाल याबद्दलचे घेतले. मला आठवतं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अन्य सरकारी या सगळ्यांनी ज्यावेळी सरकार बनवलं त्यावेळेला मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता. आज दारिद्र्य असलेले समाज याची ज्यावेळी आपण माहिती घेतो त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची संख्यासुद्धा मोठी आहे. आणि म्हणून त्यांच्या मुलांचं शिक्षण वाढवलं पाहिजे, त्यांना पुढं जायची संधी द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. तो निकाल त्या ठिकाणी घेतला होता. पण सरकार बदललं गेलं, भाजपच्या विचाराचं सरकार आलं. त्यांनी तोही मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा जो निकाल घेतला होता तो त्या ठिकाणी रद्द केलेला आहे. आज ठिकठिकाणी आपण बघतो की या सरकारची भूमिका समाजातल्या लहान घटकांच्याबद्दल ही अतिशय न मदत करणारी आहे. आपण सातत्याने सांगतो की शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा मी मानणारे लोक, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातात भाऊ शाहू फुले आणि आंबेडकर ही भूमिका त्यांच्या मनात दिसत नाही. पण दिसतंय काय? गाय, गोमूत्र, गोलवकर, RSSचे प्रमुख या लोकांची विचारधारा आणि यांच्यावरचे कार्यक्रम यालाच महत्त्व द्यायची भूमिका आज त्या ठिकाणी आणलेली आहे. आणि त्याचं कारण हिंदुत्वावर आधारित फॅसिलिटीजम हे या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम हातात घेतले. 5 कार्यक्रम हातामध्ये घेतलेले आहेत. 1, सर्व क्षेत्रात खाजगीकरण, निर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन, 2, खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबद्दल द्वेष वाढवणं, धार्मिक ध्रुवीकरण करणं, 3, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ED, CBI, प्रसारमाध्यमं, रिझर्व्ह बँक अशा सगळ्या स्वायत्त संस्थांच्या कब्जा ठेवणं, 4, मनोवादी वर्चस्वाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडापर्यंत नेणं आणि 5, आक्रमक राष्ट्रवाद, मुख्यतः पाकिस्तान विरोधी आक्रमकता दाखवायची आणि त्या निमित्तानं एक जनतेमध्ये वेगळं वातावरण तयार करायचा हा फॅसिझमला प्रोत्साहन देणारा 5 कलमी कार्यक्रम आज या देशामध्ये राबवायचं काम त्यांच्याकडून केलं जाते. आणि या सगळ्या गोष्टीच्या बरोबर काही घटकांच्याबद्दल दुर्लक्ष कसं केलं जातं त्याची अनेक उदाहरणं देते. आपल्या काही आधीच्या वाक्याने महिलांचे प्रश्न या ठिकाणी मांडले. मोदीच्या राज्यामध्ये महिला माझ्या मते सगळ्यात जास्त अपमानित झाली. मणिपूरचं उदाहरण, शरीराला मान खाली घालावं लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं त्या ठिकाणी आहे. आदिवासी महिलेवर केलेले अत्याचार हे त्या ठिकाणी गेले. आज देशाचे प्रधान राष्ट्रपती महिला आहे आणि आपल्याला आनंद आहे की एक लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. पण त्या पदाचा सन्मान ती कितपत करतात? आम्ही अनेकदा बघतो पार्लमेंट, आता पार्लमेंट जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू ही त्या ठिकाणी मांडली गेली.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं त्यावेळेला राष्ट्रपतींचं अभिभाषण असतं. नवीन पार्लमेंटची वास्तू बांधली त्याच्या उद्घाटनाच्यासाठी राष्ट्रपतींना बोलवलं गेलं नाही, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करून दिलेला नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. आणि जे काही नवीन कायदे केले त्या कायद्यामध्ये महिलांना अधिक अधिकार किंवा नोकरी ही देण्याच्या संबंधीची तरतूद केली, पण ती करत असताना त्याची अंमलबजावणी 2029 ते 30च्या नंतर केली जाईल. पार्लमेंटमध्ये आज बिल मांडतो, मंजूर करून घेतो आणि ते मंजूर झाल्याच्या नंतर 4 वर्षांनी त्याची अंमलबजावणी करणार नाही, याचा अर्थ त्यांची याच्यात बांधिलकी किती आहे हे या निमित्तानं आज स्पष्ट केलं जातं. आज शहरीकरणाचे प्रश्नसुद्धा हे अतिशय दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं शहरीकरण वाढतं आहे, त्याचा परिणाम रस्ते, वीज, दळणवळण, पाणी, आरोग्याच्या समस्या या सगळ्याच्या गोष्टीवर गरज वाढते आणि त्यासाठी अधिक भांडवली गुंतवणूक करण्याची तयारी ही राज्यकर्त्यांची नाही आणि त्याचा परिणाम शहरीकरणाचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले.